तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अशा विचारांना सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतोय। तक्षशिला बुद्ध विहार, काळेगाव, तालुका अहमदपूर येथे आज तथागत बुद्धरूप प्रतिष्ठापना अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं आज या आपल्या सर्वांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पूज्य भदंत उपगुप्तजी महाथेरो पूर्णा, भदंत बी संगपालजी महास्तवीर मुंबई, भदंत सुमेशजी नागपूर, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला ज्यांची अमूल्य असा या ठिकाणी ज्यांनी वेळ दिला ते भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रद्धेय भीमरावजी आंबेडकर साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री, एक लोकप्रिय सर्वसमावेशक असे नेतृत्व, समाजभूषण असलेले आदरणीय संजयजी बनसोडे साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माननीय या विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माजी आमदार बाबुरावजी खंदाडे साहेब, माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब, माननीय गणेशदादा हाके पाटील साहेब, त्याचबरोबर सामाजिक चळवळीमध्ये सातत्यानं अग्रणी असणारे आदरणीय विनोदभाऊजी खटकेजी, उपस्थित सर्वांचा या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले अश्वजित भैया गायकवाड साहेब, उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका, सर्वांचा नाव घ्यायचा या ठिकाणी मोह आवरून उपस्थित बांधवांनो, आज सर्वप्रथम इथं उपस्थित असलेल्या या सर्व मान्यवरांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। या सर्व मान्यवरांनी आपल्या या तक्षशिला बुद्ध विहार या ठिकाणी उपस्थित राहून तथागत भगवान गौतम बुद्धाच्या बुद्ध रूपाचं या ठिकाणी जी प्रतिष्ठापना आहे, जे अनावरण आहे, ते या ठिकाणी त्यांच्या उपस्थित संपन्न झालं आहे। बंधूंनो, आज या काळेगाव या ठिकाणी उजाड माळरानावर आज तक्षशिला बुद्ध विहार हे तुमचं आमचं संस्कार केंद्र आहे, शक्ती केंद्र आहे, हे जे उभं राहिलेलं आहे यामध्ये अनेकांचं खूप मोठं योगदान आहे। मला या ठिकाणी विनम्रपणे नमूद करावं असं वाटतं, पूज्य भिक्खू महावीर थेरो 2003 साली त्यांनी परिवर्जा घेतली, 2009 साली उपसंपदा प्राप्त केली। या काळेगावच्या उजाड माळरानावर एक गवताची कुटी घेऊन आपण कल्पना करू शकता, एका गवताच्या कुटीमध्ये राहून सर्वस्वाला त्याग देऊन या ठिकाणी धम्म प्रचार झाला पाहिजे, यासाठी अमूल्य असं योगदान देऊन या ठिकाणी या बुद्ध विहाराची स्थापना केली। मला या ठिकाणी विनम्रपणे नमूद करावं असं वाटतं की यापूर्वी जर एखादे भंतीजी आम्हाला दिसले तर आपण जय भीम करावं का वंदमी भंते म्हणावं हे सुद्धा आम्हाला माहित नव्हते, परंतु दिवस रात्र कष्ट करून पायामध्ये भिंगरी बांधून या ठिकाणी पूज्य भंते महावीर थेरो यांनी प्रचंड अशा पद्धतीनं कष्ट उपसून एक माणूस या ठिकाणी समाज माणूस जोडून आज एवढं भव्य दिव्य असं रूप या ठिकाणी प्राप्त करण्याचं काम पूज्य भंते महावीर थेरो यांनी केले। आज आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत असताना या ठिकाणी लाईटची अडचण होती, पाण्याची अडचण होती, रस्त्याची अडचण होती, आणि मग हे सर्व पाहिलं असता इथला प्रत्येक व्यक्ती, इथला प्रत्येक उपासक स्वतःच्या दानामधून सुद्धा
ज्या ज्या काही गोष्टी या ठिकाणी साकारलेल्या आहेत इथल्या प्रत्येक उपासकाच्या दानातून साकारलेल्या आहेत हे या ठिकाणी मी विनम्रपणे नमूद करू इच्छितो। आज या ठिकाणी विपश्यना शिबिर असतील हे मोठ्या प्रमाणात होतात, वेगवेगळ्या शिबिराचं आयोजन आहे, धम्म आणि प्रचाराचं जोरदार काम या ठिकाणी चालू आहे। परंतु असं असताना सुद्धा बीड असेल, उस्मानाबाद असेल, लातूर असेल, नांदेड असेल या सबंध जिल्ह्याभरामधून मोठा उपासक वर्ग प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी उपस्थित राहतो। स्वतःची गाडी घेऊन, एखादा टमटम असेल, एखादा ऑटो असेल, अशा पद्धतीने घेऊन सर्व बौद्ध उपासक दिवसभर संजू भाऊ या ठिकाणी राहतात, उपस्थित राहतात। आणि त्यांचं एकमेव काम कोण आलं कोण गेलं याच्यापेक्षा भंतेजीची धम्मदेसना काय आहे या ठिकाणी सर्व उपासकाची मोठी श्रद्धा या ठिकाणी आहे। आणि मग असं असताना या दोन्ही रस्त्याच्या अनुषंगानं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं की आज छोटासा 30 लाख रुपयाचा रस्ता या ठिकाणी झाला, तो सुधाकररावजी शृंगारे साहेब खासदार यांच्या खासदार निधीतून झाला। म्हणून थोडीशी म्हणजे वाळवंटामध्ये हिरवळ असं आपल्याला म्हणता येईल, थोडासा रस्ता झाला। परंतु आज दोन्ही बाजूनं विहाराकडे असलेले रस्ते हे मोटरेबल नाहीत किंवा गाड्या येण्यासारखे नाही। त्याचे प्रस्ताव वेळोवेळी मुंबई स्तरावर, मंत्रालय स्तरावर आपण दिलेले आहे। माननीय नागपूर या ठिकाणी आदरणीय आपल्या या राज्याचे कर्तव्यदक्ष मंत्री आदरणीय संजय भाऊ बनसोडे साहेबांची सुद्धा या ठिकाणी आपण भेट घेऊन प्रस्ताव त्या ठिकाणी दाखल केलेला, परंतु अद्याप त्याला या ठिकाणी मंजुरी मिळाली। आज या ठिकाणी 4.5 एकर जागा आज या विहाराच्या नावावर आणि भविष्यामध्ये या ठिकाणी विपश्यना केंद्र असते, एक वेगवेगळे शिबिर असते, एक संस्कार केंद्र म्हणून, शक्ती केंद्र म्हणून या ठिकाणी विकसित व्हावं हा या ठिकाणी आमच्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांचा या ठिकाणी मनाची असते। आणि म्हणून मान्यवरांना माझी नम्रतेची विनंती, या बौद्ध समाजासाठी, या तक्षशिला बौद्ध विहारासाठी आपण सर्वांनी शासकीय निधी या ठिकाणी मंजूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावा अशी नम्रतेची विनंती या ठिकाणी मी करणार। बाजूला एक मोठं तळ आहे, या तळ्यामध्ये एक मोटर लावून ही इथले वृक्ष जगवण्याचा प्रयत्न होतो, परंतु या ठिकाणी डीपी नव्हती। कालच माननीय माजी आमदार बोबराव खंदडे साहेब यांनी 8 लाख रुपयाची दलित वस्तीमधून मंजुरीचं पत्र आमच्याकडे आणून दिलं आणि म्हणून त्यांच्याविषयी सुद्धा आम्ही कृतज्ञता व्यक्त करूया। डीपीटीसी मधून 8 लाख रुपयाचे या ठिकाणी म्हणजे विहारासाठी स्वतंत्र डीपी, स्वतंत्र आणि म्हणून जोपर्यंत रस्ता नाही, रस्ते होणार नाही, लाईट होणार नाही, तोपर्यंत या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपासकाची येरजारी वाढणार आणि हे संस्कार केंद्र आहे, मी पूर्वी सांगितलेलं आहे। आणि म्हणून भविष्यामध्ये आपल्या सर्वांकडून हे या ठिकाणी अपेक्षित आहे। माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे साहेब यांचा सुद्धा मला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल, कारण ते या ठिकाणी स्वतः आले आणि स्वतः येऊन त्यांनी या रस्त्याच्या अनुषंगानं इजेस मध्ये काय होता येईल का पाहिजे आणि सातत्याने प्रयत्न करून आज जो मोटरेबल रस्ता झालेला आहे ते आमचे चंद्रकांत मध्य साहेब, त्याचबरोबर दत्तात्रय बनसोडे साहेब यांचं सुद्धा या रस्त्यासाठी योगदान लागलेलं आहे। आणि भविष्यामध्ये आदरणीय बनसोडे साहेबांना, माननीय आमदार साहेबांना, सन्माननीय मंचावरल्या मान्यवरांना माझी विनंती आहे की तक्षशिला बुद्ध विहार या ठिकाणी जवळपास 15 कोटी रुपयाचा महाराष्ट्र शासनाकडे बहु प्रस्ताव दिलेला आहे। आपल्याकडे पाहिल्यानंतर माननीय आमदार साहेबांना सुद्धा या ठिकाणी आमची विनंती आहे, त्यांनी सुद्धा अगदी विनंती केल्याबरोबर 2 पत्र या ठिकाणी आमच्या ट्रस्टला या ठिकाणी दिलेले आहे, तो प्रस्ताव दाखल आहे। आणि म्हणून माझी मंचावरील व्यक्तींना सर्वांना विनंती अशी आहे की या ठिकाणी शासकीय योजना, आदरणीय भाऊ तुमच्या उदगीर मतदारसंघामध्ये विहारासाठी निधी आहे, अनेक विहारांना आपण निधी दिलेला आहे आणि म्हणून आपल्याकडून अशी अपेक्षा आहे की संबंध जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचं शक्ती केंद्र असणारं, श्रद्धास्थान असणारं या ठिकाणी हे तक्षशिला बुद्ध विहार आहे। आणि त्यासाठी आज आदरणीय श्रद्धे भीमरावजी आंबेडकर साहेब आले, आपल्या मध्ये ते आहेत आणि म्हणून त्यांच्या साक्षीनं या ठिकाणी आम्ही काही गोष्टीचा उहापोह करतो। आदरणीय आंबेडकर साहेब त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतर चर्चा केली, विहाराला रस्ता सुद्धा नाही, खंत व्यक्त केली। म्हणून खूप 18 वर्षापासूनचा हा संघर्ष आहे आणि हळूहळू काहीतरी होईल या प्रयत्नात आम्ही आहोत अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही मनोगत व्यक्त करतो। आणि म्हणून माझी मंचावरील व्यक्तीला विनंती आहे की इथे उपस्थित असलेल्या
सगळ्यांचा साधुकार घेण्यासाठी या ठिकाणी तक्षशिला बुद्ध विहाराचा विकास होणं नितांत गरजेचं आहे, कारण हे आमचं श्रद्धास्थान आहे. ज्या गवताच्या कुटीमधून राहून एक काळेगाव या ठिकाणी गवताच्या कुटीमध्ये पूज्य भंतीजी होते. एखादी लाईट नाही, रात्री अपरात्री कुठले हिंस्र प्राणी असेल तरी तर आवाज दिले तरी माणसं नाही, अशी अवस्था असताना त्यांनी या ठिकाणी एकटं राहून हे नंदनवन फुलवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मान्यवरांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की या तक्षशिला बुद्ध विहाराच्या विकासासाठी आपण प्रयत्न करावा, एवढी नम्रतेचे आवाहन विनंती या सर्व समुदायाच्या वतीनं करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. आवाज बहुजनांचा.